आष्टा परिसरात ऑनलाईन ॲपवरून नशेचे इंजेक्शन मागवून त्याची विक्री करणाऱ्या अभिषेक भीमराव सरवदे वय 26 राहणार शिराळकर कॉलनी दूधगाव रस्ता आष्टा आणि रेहान रफिक मुजावर वय 20 राहणार गोरडे चौक आष्टा या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केले. दोघांकडून 26,766 रुपयांची ट्रेमिमाइड नावाचे 74 इंजेक्शन दुचाकी हस्तगत केले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जिल्ह्यातील वाढत्या नशेखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सूचना दिलेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांनी कारवाईसाठी स्वतंत्र पथक स्थापन केले. पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील कर्मचारी संजय पाटील आणि अभिजित ठाणेकर यांना आष्टा हद्दीतील घाटगेमळा परिसरातील श्रीराम नाश्ता सेंटर समोर दोघेजण दुचाकीवरून नशेची इंजेक्शन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी परिसरात सापळा लावलाय. काही वेळाने दुचाकीवरून दोघेजण येऊन थांबले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली असता कापडी पिशवीत ट्रेमिमाइड इंजेक्शनच्या 78 बाटल्या आढळून आलेत. इंजेक्शन विक्री करण्याचा परवाना दोघांकडेही नव्हता. पोलीस चौकशीत इंजेक्शनच्या बाटल्या संशयितांनी ऑनलाईन ॲपवरून मागवल्याचं निष्पन्न झालंय. या इंजेक्शनचा वापर प्रामुख्याने युवक नशेसाठी करीत असल्याने त्याची जादा दराने विक्री करण्यासाठी ती मागवली असल्याची कबुली दोघांनी दिली. दोघा संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली 1 लाखाची दुचाकी तसेच 26,766 रुपयांची इंजेक्शन असा मुद्देमाल जप्त केलाय. संशयितांवर औषधी द्रव्य आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियमान्वये दोघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार जयंत पाटील आणि आष्ट्याचे नगराध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, उपनगराध्यक्ष दिलीप वग्यानी, दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, विराज शिंदे आदींनी पोलीस अधीक्षक दोशी यांना आष्ट्यातील नशेखोरी विरोधात निवेदन दिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आष्ट्या येथे लक्ष केंद्रित करून कारवाई केली.